लॉर्ड सर्वांना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही आतापर्यंत आपले व्हिडिओ बघितलेत असताना माझा विश्वास आहे आणि तुम्ही त्याने खूप आशीर्वादित झाले असताना। हालेलुया। कारण त्याने आपल्याला गौरवात आणि सात्विकतेत चालण्यासाठी पाचारण केलं आहे। प्रेज द लॉर्ड। बघूया आज आपल्यासोबत देव काय बोलत आहे। आपण जाऊया देवाच्या वचनामध्ये उशीर न करता 1 पेत्र्याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन वाचूया आपण। बघा काय लिहिलंय त्या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर येत आहे। सावध असा, जागे राहा, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो। आमेन। प्रेज द लॉर्ड। बघा देवाच्या लोकांनो, तुमचा जो शत्रू आहे देवाच्या लोकांनो, तो देवाने या ठिकाणी उल्लेख केला आहे। काय आपला शत्रू देवाच्या लोकांनो? तर सैतान। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। कुठला व्यक्ती आपला शत्रू नाही देवाच्या लोकांनो, कुठली जागा आपला शत्रू नाही, कोणी आपला शत्रू नाही। तर आपला शत्रू फक्त एकच आहे देवाच्या लोकांनो, आणि तो म्हणजे कोण? तर सैतान। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। सैतान हा आपला शत्रू आहे देवाच्या लोकांनो। पण देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्तामध्ये येतो, ज्यावेळेस आपला देवाशी समेट होतो ना देवाच्या लोकांनो, तर त्या येशू ख्रिस्ताने आपल्याला त्या सैतानावर विजय दिलेला आहे। आमेन। प्रेज द लॉर्ड। पण देवाच्या लोकांना आजकाल लोक जगत नाही त्या प्रकारे, कारण देव म्हणतो ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झालाय। ज्यावेळेस आपल्यामध्ये ज्ञान येतं ना देवाच्या लोकांनो, प्रेज द लॉर्ड। बघा देवाच्या लोकांनो, वचन काय म्हणत आहे की सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो। हालेलुया। कोणाला गिळावं म्हणून सैतान शोधत फिरतो देवाच्या लोकांनो। त्याला प्रत्येकाला गीता येत नाही देवाच्या लोकांनो। हालेलुया। हालेलुया। त्याला प्रत्येकाला गीता येत नाही। तो फिरतो देवाच्या लोकांनो, जिथं त्याला जागा होईल त्याच ठिकाणी त्या व्यक्तीला तो गिळतो देवाच्या लोकांनो। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। देवाच्या लोकांनो, जर देवाच्या लोकांनो तुमच्या जीवनामध्ये सैतानाचं दुष्टाचं कार्य होत आहे तर देवाच्या लोकांनो, तर देवाचं वचन तुमच्यासाठी म्हणत आहे की त्या गोष्टीला तुमच्यामुळे जागा झाली आहे। हालेलुया। तुमच्याकडून काहीतरी चुकलं आहे देवाच्या लोकांनो, त्यामुळे देवाच्या लोकांनो। प्रेज द लॉर्ड। खूप देवाच्या लोकांना अशा संकल्पना आहेत की माझ्यावर सैतान हल्ला करतो, मला सैतान प्रार्थना करू देत नाही, मला सैतान ही गोष्ट करतो, माझ्या जीवनात कुठली समस्या आली सैतानाने असं केलं, सैतानाने तसं केलं, मला रात्री झोपेत सैतान असं करतो तसं करतो। तर देवाच्या लोकांना आज सर्व तुमच्या त्या गोष्टीत थांबल्या जाणार आहेत। प्रेज द लॉर्ड। कारण देव तुम्हाला त्या दुष्टापासून मुक्त करत आहे, कारण तुमच्याकडे ज्ञान आज येत आहे। प्रेज द लॉर्ड। देवाच्या लोकांना सैतानाला इतकी ताकद नाही का तो त्या देशूच्या लोकांना हात लावू शकतो। हालेलुया। सैतानाला एवढी अथॉरिटी नाही देवाच्या लोकांना का तो येशूच्या लोकांना हात लावू शकतो। प्रेज द लॉर्ड। बघा देवाच्या लोकांना की देवाचं वचन काय मार्क 16:17 मध्ये, आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्ह असत जातील, ते माझ्या नावाने भूते काढतील। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। काय लिहिलंय देवाच्या लोकांनो? ते माझ्या नावाने भूते काढतील। प्रेज द लॉर्ड। ते माझ्या नावाने भूते काढतील देवाचं वचन म्हणत आहे। आपल्याला भूते काढण्यासाठी, त्या दुष्टावर जय मिळवण्यासाठी देवाच्या लोकांनो, आपल्याला जिंकण्यासाठी येशू नाव देवाने दिलेला आहे। हालेलुया। आणि ज्यावेळेस तुम्ही त्या येशू नावाचा वापर करता देवाच्या लोकांनो, तर देवाच्या लोकांनो तुम्हाला त्या शत्रूवर, त्या दुष्टावर जय मिळला जातो। प्रेज द लॉर्ड। त्या दुष्टाला इतकी ताकद नाही देवाच्या लोकांनो, कारण एक तर तुम्ही वरचढ असता, नाही तर तो वरचढ असा। हालेलुया। पण देव इथं सरळ सरळ बोलत आहे देवाच्या लोकांनो, तुम्ही माझ्या नावाने भूते काढताल। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। जर तुम्ही त्याचं नाव वापरतात, जर तुम्ही येशूच्या नावामध्ये जगतात, त्या दुष्टाला तुमच्यावर कुठलीच ताकद नाही देवाच्या लोकांनो। तो तुमच्या जीवनात कुठलाच प्रॉब्लेम आणू शकत नाही देवाच्या लोकांनो। हालेलुया। देव म्हणतो तुमच्यावर हल्ले होतील, तुमच्यावर प्रॉब्लेम्स येतील। हालेलुया। हालेलुया। तुमच्यावर होणार देवाच्या लोकांनो, पण त्याने त्याचं नाव आपल्याला दिलं। ते नाव ज्यावेळेस आपण वापरतो, येशू नाव, त्यावेळेस देवाच्या लोकांना दुष्टाचं काहीही चालत नाही, सैतानाचं काही एक चालत नाही देवाच्या लोकांनो। बघा देवाचं वचन काय म्हणतं, योहान 8:12 मध्ये स्क्रीनवर येतंय। पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही। हालेलुया। हालेलुया। जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील। कोणता प्रकाश? जीवनाचा प्रकाश राहील। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। जर देवाच्या लोकांनो तुम्ही त्या येशू ख्रिस्तामध्ये आलेला आहे ना, तर त्या अंधकाराला तेवढी ताकद नाही देवाच्या लोकांनो की तो तुमच्यावर अधिकार गाजू शकतो। कारण देवाचं वचन म्हणतं, जर तुमच्याजवळ जीवनाचा प्रकाश आहे, जर तुमच्याजवळ त्या येशू ख्रिस्ताचा प्रकाश आहे देवाच्या लोकांनो, तर तुम्ही अंधकारात चालणारच नाही देवाचं वचन म्हणतं। हालेलुया। हालेलुया। त्या अंधकाराला ती ताकदच नाही देवाच्या लोकांनो, कारण त्याचं
वचन सरळ सरळ बोलत आहे, जो मला अनुसरतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय लिहिलंय? जो मला अनुसरतो. जर तुम्ही येशूला अनुसरत असताना देवाच्या लोकांनो, त्या अंधकाराला तुमच्यावर कुठलीच अधिकार नाही. हालेलुया. कुठलीच त्या अंधकाराची ताकद तुमच्यावर चालू शकत नाही, ना कुठला त्याचा हल्ला चालू शकतो देवाच्या लोकांनो. तर काय येशू म्हणत आहे, जो मला अनुसरतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तो म्हणतो तुमचे झगडणे रक्ता मांसा बरोबर नाही. हालेलुया. तर तुमचे झगडणे आकाशातील दुरात्म्याबरोबर, सत्ताधिकाऱ्यांबरोबर आहे देवाच्या लोकांनो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही देवाची शस्त्र सामग्री धारण केलेली आहे देवाच्या लोकांनो, जी इफिसियन्सच्या पत्रात लिहिलेलं आहे देवाच्या लोकांनो, जर तुम्ही ती शस्त्र सामग्री धारण केलेली आहात ना देवाच्या लोकांनो, तर त्या दुष्टाची कुठली चाल तुमच्यावर चालू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने आपल्याला त्या दुष्टाच्या चालीतून संपूर्ण मुक्त केला आहे. तो म्हणतो, जो मला अनुसरतो, ज्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहतो, तो कधी अंधारात चालणार नाही. हालेलुया. त्याने अंधकारात चालण्यासाठी तुम्हाला बोलावलंच नाही देवाच्या लोकांनो. प्रेज द लॉर्ड. बघा देवाच्या लोकांना आपल्याला येशूने कसं मुक्त केलं, येशूचं नाव आपल्यासाठी कसं कार्य करतं. ज्यावेळेस आपण बोलतो ना देवाच्या लोकांनो, येशूच्या नाव दुष्टा निघतं, तो दुष्ट निघून जातो देवाच्या लोकांनो, कारण त्याचं वचनात देवाच्या लोकांना त्याने दिलेलं आहे. हालेलुया. येशूचं नाव आपल्यासाठी कसं कार्य करतं देवाच्या लोकांनो. बघा एक वचन वाचूया आपण. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय 14वा वचन. काय लिहिलंय देवाच्या लोकांनो? तथापि आदामापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तथापि काय लिहिलंय? आदामापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. हालेलुया. मरण हे कोणाच्या स्वाधीन होतं देवाच्या लोकांनो? तर सैतानाच्या स्वाधीन होतं. प्रेज द लॉर्ड. सैतानाचं सर्वात मोठं हत्यार कोणतं देवाच्या लोकांनो? तर मरण. हालेलुया. लोक जे आजकाल घाबरतात ते कशासाठी देवाच्या लोकांनो? तो मरायला घाबरतात. प्रेज द लॉर्ड. पण बायबल काय सांगत आहे? तथापि आदामापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस देवाच्या मोशेपर्यंतच का मरणाने राज्य केलं? कारण ज्यावेळेस मोशे आला आणि त्यावेळेस देवाने जे दिलं देवाच्या लोकांनो, ते नियमशास्त्र मिळालं. हालेलुया. आणि ज्यावेळेस आपल्याला नियमशास्त्र मिळालं तर त्या आपण मरणातून मुक्त झालो. जे पण त्या नियमशास्त्राप्रमाणे चालले देवाच्या लोकांनो, तर ते जीवनामध्ये चालले. हालेलुया. कशामध्ये चालले? जीवनामध्ये. मरणाचं त्यांच्यावर राज्य संपून गेलं देवाच्या लोकांनो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मरणाचं राज्यातून संपून गेलं देवाच्या लोकांनो. पण ज्यावेळेस येशू ख्रिस्त आपल्यासाठी आला देवाच्या लोकांनो, हालेलुया, हालेलुया, ज्यावेळेस येशू ख्रिस्त आला तर त्याचं वचन म्हणतं, ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याच्या नियमानुसार तुम्ही पाप आणि मरण यातून मुक्त केलेले आहात. हालेलुया, हालेलुया. ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याच्या नियमानुसार तुम्ही पाप आणि मरणातून पूर्णपणे मुक्त केलेले आहात. हालेलुया. व्हायचे राहिले नाही देवाच्या लोकांना, तर तो म्हणतो तुम्ही केलेले आहात. प्रेज द लॉर्ड. कारण त्या येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी सर्व गोष्टी पूर्ण केला. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस देवाच्या लोकांनो येशू त्या वधस्तंभावर गेला ना, तर तो तुमच्या आणि माझ्या नावामध्ये त्या वधस्तंभावर गेला देवाच्या लोकांनो. जी पाप आपण भोगायला पाहिजे होती, ज्या वेदना आपण भोगायला पाहिजे होत्या, त्या येशू ख्रिस्ताने भोगल्या देवाच्या लोकांनो. पण देवाच्या नजरेमध्ये देवाच्या लोकांनी प्रत्येक गोष्ट आपण येशूच्या नावात पूर्ण करत होतो. हालेलुया, हालेलुया. जर देवाच्या लोकांनी येशू आपल्या नावामध्ये त्या वधस्तंभावर गेलाय, त्याने वधस्तंभावर आपल्या नावामध्ये आपले पाप घेतले आहेत. हालेलुया. त्याने आपल्याला जर त्या पापातून मुक्त केलाय, तर देवाच्या लोकांनो आपण त्या पापातून मुक्त झालेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस येशू त्या वधस्तंभावर होता, तो मेला देवाच्या लोकांनो. त्यानंतर बायबल म्हणतं की तो अधोलोकी गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिथं सैतान होता देवाच्या लोकांनो, त्या ठिकाणी गेला देवाच्या लोकांनो. सैतानाला त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने हरवलं. हालेलुया, हालेलुया. सैतानाला येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी हरवलं. त्याच्यामुळे देवाच्या लोकांना येशू ख्रिस्त त्या मरणातून बाहेर येऊ शकला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. पण देवाच्या लोकांना ज्यावेळेस सैतानाला येशू हरवत होता, तो तुमच्या आणि माझ्या नावात सैतानाला हरवत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तो बाहेर आला देवाच्या लोकांना, तर त्याचं वचन म्हणतं का त्यांनी कायद्यांना कैद करून उच्च स्थानी आरोहण केले. प्रेज द लॉर्ड. ते कैदी होते देवाच्या लोकांना. कैदी कोणते देवाच्या लोकांना? कारण बायबल सांगत आहे आदामापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केलं. पण जे लोक नीतिमत्वाने जगले देवाच्या लोकांनो, देवाच्या इच्छेने जगले देवाच्या लोकांनो, तर त्या लोकांवर पण मरणाने राज्य केलं, असं देवाचं वचन म्हणत आहे.
हालेलुया. जे पण मोशेच्या आधी देवाच्या लोकांनो नीतिमत्वाने देवाच्या इच्छेने जगले, पण त्यांच्यावर पण मरणाने राज्य केलं देवाच्या लोकांनो. कारण मरणातून निघण्यासाठी काहीच आपल्याला मिळालं नव्हतं देवाच्या लोकांनो. त्यावेळेस जो सद्विवेक बुद्धीने देवाच्या लोकांनो सद्विवेक बुद्धीने देवाच्या लोकांनो देवाच्या इच्छेने जगला ना, तोच त्यांनी देवाच्या नीतिमत्वाला पात्र ठरला आहे. हालेलुया. सद्विवेक बुद्धी बघा, देवाच्या लोकांनो केन आणि हाबेल यांनी देवाला यज्ञ केला, पण त्यांना कोणी सांगितलं का देवाच्या लोकांनो तुम्ही देवाला यज्ञ करा म्हणून? तर नाही. देवाच्या लोकांनो ही सद्विवेक बुद्धी देवाच्या लोकांनो जी देवाने त्यावेळी दिलेली आहे आणि अजूनही कार्य करत आहे देवाच्या लोकांनो. तर त्या इच्छेनुसार जो कोणी चालला देवाच्या लोकांनो, त्या कायद्यांना कैद करून येशू ख्रिस्ताने उच्च स्थानी आरोहण केला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामुळे तो स्तोत्र संहितेमध्ये म्हणतो, पुरातन द्वारांनो उंच व्हा, विशूंनो आपल्या कमानी उंच करा, कारण प्रतापशाली राजा येत आहे. हालेलुया. हालेलुया. आणि प्रतापशाली राजा कोण? तर सेनाधीश परमेश्वर हाच प्रतापशाली राजा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस देवाच्या लोकांनो येशू त्या कायद्यांना कैद करून उच्चस्थानी स्वर्गामध्ये घेऊन गेला ना देवाच्या लोकांनो, त्यावेळेस त्या पुरातन द्वारांनी आपली उंची वाढवली, विशीने आपल्या कामाने उंच केल्या देवाच्या लोकांनो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू त्या मरणातून बाहेर आला देवाच्या लोकांनो. म्हणून देवाचं वचन म्हणतं देवाच्या लोकांनो, आपण एक वचन वाचूया. हालेलुया. बघा, एक वचन इब्रियकराचा 2 अध्याय 14 ते 15 वचन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतानाला बघा देवाच्या लोकांनो काय लिहिलंय, ज्या अर्थी मुले एकाच रक्तामासाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तामासाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मरणावर जो सत्ता गाजवत होता सैतान, हालेलुया, जे मरण त्या सैतानाच्या अधिकारामध्ये होते देवाच्या लोकांनो, त्या सैतानाला देव म्हणत आहे का येशू ख्रिस्ताने मरणाने शून्यवत करावे. हालेलुया. जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासाच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. प्रेज द लॉर्ड. जे मरणाच्या भयात होते देवाच्या लोकांनो, तर त्या येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस त्या सैतानाला त्याच्या पायाखाली चिरडलं ना देवाच्या लोकांनो, तर आपण त्या मरणाच्या बंधनातून मुक्त झालेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्याचं वचन म्हणतं देवाच्या लोकांनो, प्रगटीकरण मध्ये बघा, हे पहिला अध्याय 18 वचन, मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे. काय म्हणतो? मी मेलो होतो तरी पहा. हालेलुया. मी युगानुयुग जिवंत आहे. देव म्हणत आहे मी युगानुयुग जिवंत आहे. आपला देव जिवंत आहे. हालेलुया. हालेलुया. आणि काय लिहिलंय पुढे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या आता कोणाकडे आहे देवाच्या लोकांनो? तर येशू ख्रिस्ताकडे आहे. तो म्हणत आहे हालेलुया, येशू ख्रिस्ताने देवाच्या लोकांनो त्या मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या सैतानाकडून घेऊन टाकल्या. त्या सैतानाला देवाने मरणाने शून्यवत केला आहे. सोप्या भाषेत सांगायचं देवाच्या लोकांनो आपल्या इकडच्या, तर येशू ख्रिस्ताने त्या सैतानाचं तंगडच मोडून टाकलं आहे. हालेलुया. त्याला पांगळ करून टाकलंय. त्याच्याकडे काहीच सैतानाकडे येशूने ठेवलं नाही. कारण जे काही होतं देवाच्या लोकांनो, जे अधिकार होते ते सर्व अधिकार येशू ख्रिस्ताने स्वतःकडे घेतले आहेत. हालेलुया. 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 सैतान येशूला हरू शकला नाही. जर येशू हारला असता तर येशू त्या कबरेतून बाहेरच येऊ शकला नसता देवाच्या लोकांनो. प्रेज द लॉर्ड. पण जर येशू त्या कबरेतून बाहेर आलेला आहे तर तो विजयी होऊन बाहेर आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देवाच्या लोकांनो त्याने आपल्याला त्याचं नाव या जीवनात या जगात जगण्यासाठी दिलेलं आहे देवाच्या लोकांनो, तर दुष्ट तुम्हालाही स्पर्श करू शकत नाही. दुष्ट तुम्हालाही हात लावू शकत नाही देवाच्या लोकांनो. कारण सैतान हारलेला आहे ना. आपण कोणाच्या नावात जगत आहोत देवाच्या लोकांनो? तर येशू ख्रिस्ताच्या. प्रेज द लॉर्ड. देवाच्या राज्यात आपण कोणाच्या नावात चालत आहोत? तर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये देवाच्या लोकांनो. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये आलेले आहात, ज्यावेळेस तुमचा नव्याने जन्म झालेला आहे, तर देवाचं वचन पहा काय म्हणत आहे. कलसेकरासे 1:13 मध्ये देवाच्या लोकांनो 12 ते 13 वाचू. आणि ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे विभागी होण्याजोगे केले, त्या पित्याची तुम्ही उपकार स्तुती करावी. हालेलुया. आपण अंधकाराची प्रजा नाही, तर काय लिहिलंय? प्रकाशातील पवित्र जनांच्या. हालेलुया. आपण प्रकाशाची प्रजा आहोत देवाच्या लोकांनो. प्रकाशाची प्रजा आहोत. प्रेज द लॉर्ड. त्या दुष्टाचा आपल्यावर काहीच चालू शकत नाही. अंधकाराला आपल्या जीवनात जागाच नाही देवाचं वचन म्हणत आहे. हालेलुया. पुढे लिहिलंय देवाच्या लोकांनो, त्याने आपल्याला अंधकाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन काय म्हणतंय देवाच्या
लोकांनो, त्याने आपल्याला अंधकाराच्या सत्तेतून काढून आणलं देवाच्या लोकांनो. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपला नव्याने जन्म झाला देवाच्या लोकांनो, त्यावेळेस त्या येशू ख्रिस्ताने आपल्याला त्या अंधकाराच्या सत्तेतून काढलं. हालेलुया. अंधकाराची आपल्यावर कुठलीच सत्ता नाही देवाच्या लोकांनो. तो दुष्ट काहीच करू शकत नाही देवाच्या लोकांनो. जर तुम्ही येशू ख्रिस्ताला अनुसरता, जर तुमच्या जवळ जीवनाचा प्रकाश आहे ना देवाच्या लोकांनो, त्या दुष्टाला तुमच्यावर ताकदच नाही. कारण त्याने तुम्हाला अंधकाराच्या सत्तेतून काढून प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण कोणाच्या राज्यामध्ये आहोत देवाच्या लोकांनो? तर प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये. हालेलुया. दुष्टाला तेवढी ताकद नाही देवाच्या लोकांनो का तो तुम्हाला हात देखील लावू शकतो. त्या शैतानाला एवढी ताकद देखील नाही का तो तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही परिस्थितीला हात लावू शकतो. हालेलुया. 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 जर तुम्ही देवाच्या मार्गाने चालत आहात, देवाची शस्त्र सामग्री तुम्ही धारण केलेली आहात, देवाचं वचन तुम्ही घेतलेलं आहे, विश्वासाची ढाल तुम्ही घेतलेली आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. उपवास प्रार्थनेमध्ये जर तुमचं जीवन आहे देवाच्या लोकांनो, तर देवाचं वचन म्हणत आहे त्याने तुम्हाला प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आणून ठेवला आहे. तो तुम्हाला टच पण करू शकत नाही देवाच्या लोकांनो, जर तुम्ही येशूला अनुसरत आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपल्या राज्यकाराची सत्ता चालत नाही देवाच्या लोकांनो. एक वचन पहा देवाच्या लोकांनो, 1 योहान 5:18 वचन, जो कोणी देवापासून जन्मलेला आहे. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. काही जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही हे आपल्याला ठाऊक आहे. काय म्हणतो? जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचं वचन म्हणतं, जर येशू ख्रिस्त, तू येशू हा ख्रिस्त आहे, तो आपल्या मुखाने कबूल करशील तर 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 तू देवापासून जन्मलेला आहे. आणि जर तुम्ही त्या येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, जर तुमचा देवापासून जन्म झालाय, तर तो म्हणतो जो कोणी देवापासून जन्मलाय तो पापच करत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. त्याच्याकडून पापच होत नाही देवाच्या लोकांनो, जर तुम्ही त्या येशू ख्रिस्ताला अनुसरत आहात, जर तुमच्या जीवनाचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. तुम्ही जगातून निघून आलेले आहात देवाच्या मार्गाने जगण्यासाठी, तर तुमच्याकडून पापच होत नाही देव म्हणत आहे देवाच्या लोकांनो. आणि जर तुमच्याकडे पाप होत नाही देवाच्या लोकांनो, काय म्हणतोय आपला देव पुढे? हालेलुया. जो देवापासून जन्मला तो ख्रिस्त त्याला सुरक्षित ठेवतो आणि त्या दुष्टाचा संपर्क त्याला होत नाही. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही देवापासून जन्मलाय तर देवाचं वचन म्हणतं, जो देवापासून जन्मला आहे तो ख्रिस्त त्याला सुरक्षित ठेवतो. प्रेज द लॉर्ड. आपल्याला कोण सुरक्षित ठेवतं देवाच्या लोकांना? तर ख्रिस्त. हालेलुया. हालेलुया. आपलं संरक्षण कोण आहे देवाच्या लोकांनो? तर ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. म्हणा, ख्रिस्त माझं संरक्षण आहे. हालेलुया. ख्रिस्त मला सुरक्षित ठेवतो आणि त्या दुष्टाचा संपर्क त्याला होत नाही. हालेलुया. दुष्ट तुम्हाला संपर्कही करू शकत नाही देवाच्या लोकांनो, तुम्हाला टचही करू शकत नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया. हालेलुया. कारण ख्रिस्त तुमचं संरक्षण आहे. प्रेज द लॉर्ड. कोण आहे देवाच्या लोकांनो तुमचं संरक्षण? तर ख्रिस्त. हालेलुया. हालेलुया. कोण आहे देवाच्या लोकांना तुमचं संरक्षण? ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ख्रिस्त कुठे राहतो देवाच्या लोकांनो? तर तुम्हामध्ये. प्रेज द लॉर्ड. कलसेकरास 1:27 मध्ये लिहिलंय का ख्रिस्त तुम्हामध्ये आहे. हालेलुया. जर ख्रिस्त आपल्यामध्ये आहे तर त्याचं वचन म्हणत आहे देवाच्या लोकांनो. बघा काय म्हणत आहे देवाच्या लोकांनो, 1 योहान 4:4 मध्ये, तुम्ही देवाचे आहात. हालेलुया. तुम्ही देवाचे आहात. हालेलुया. काय लिहिलंय? तुम्ही देवाचे आहात, त्याच्यावर तुम्हाला जय मिळाला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही देवापासून जन्मले तर देव म्हणतो देवाच्या लोकांनो, त्याच्यावर तुम्हाला जय मिळालाय. काय मिळालाय देवाच्या लोकांनो? जय मिळालाय. दुष्टावर तुम्हाला जय मिळालाय. कारण जो जगात आहे त्यापेक्षा जो तुमच्यात आहे तो मोठा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर ख्रिस्त तुम्हामध्ये राहतोय ना देवाच्या लोकांनो, जर त्या येशू ख्रिस्ताचा तुमच्यामध्ये वास आहे देवाच्या लोकांनो, जर तुम्ही देवाच्या आहात देवाच्या लोकांनो, तर देव म्हणत आहे देवाच्या लोकांनो, जो जगात आहे त्यापेक्षा जो तुमच्यात आहे तो सर्वात मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 काय लिहिले? तुम्ही जास्त प्रार्थना केल्या म्हणून तुम्हाला दुष्टाचा संपर्क होत नाही का देवाच्या लोकांनो? जर देवाच्या लोकांनो काय लिहिलंय? तुम्ही उपवास प्रार्थना केल्यामुळे तुम्हाला दुष्टाचा संपर्क होत नाही का? तर काय लिहिलंय देवाच्या लोकांनो? जो जगात आहे त्यापेक्षा जो तुमच्यात आहे तो मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या दुष्टाला इतकी ताकद नाही का तो आपल्याला हात देखील लावू शकतो देवाच्या लोकांनो. येशू ख्रिस्ताने हे गौरवी जीवन देण्यासाठी आपल्याला बोलवलं आहे. तो म्हणतो देवाच्या लोकांनो, ज्याने तुम्हाला गौरवातील प्रशा होण्यासाठी पाचारण केलं आहे. हालेलुया. त्याच्या गौरवात आणि सात्विकतेत चालण्यासाठी देवाने आपल्याला बोलवलेलं आहे. प्रेज
द लॉर्ड. त्या दुष्टाला इतकी ताकद नाही का तो आपल्याला स्पर्शही करू शकतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाच्या लोकांना जर दुष्टाला जागा मिळत आहे, देवाच्या लोकांना जर दुष्ट तुम्हाला भेडसावत आहे, देवाच्या लोकांना त्रास करत आहे, तर देवाचं वचन पहा काय म्हणतं याकोब 4:7 मध्ये, देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही देवाच्या अधीन झाले ना, देवाच्या लोकांनो, देवाने सरळ सरळ सांगितलंय तुम्ही कोणाच्या अधीन व्हा? देवाच्या अधीन व्हा. हालेलुया. तुम्हाला देवाच्या अधीन व्हायचं. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सैतानाचं कृत्य पाहायचं नसेल, जर तुम्हाला सैतानाचा संपर्क व्हायचा नसेल देवाच्या लोकांनो, तर देव काय म्हणतात? देवाच्या अधीन व्हा. कोणाच्या? देवाच्या अधीन व्हा. त्या जगातून निघून या, त्या पापातून निघून या, देवाच्या अधीन व्हा. देवाचं वचन म्हणत आहे. हालेलुया. देवाच्या अधीन व्हा. आणि काय लिहिलं? जर आणि पहिले काय लिहिलं? देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा. हालेलुया. जर तुम्ही देवाच्या अधीन झाले तरच तुम्हाला सैतानाला अडवता येईल असं देव म्हणत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय होईल? तुमच्यापासून पळून जाईल, निघून जाईल का? देवाच्या लोकांना चालत जाईल? नाही. देव म्हणतो तुम्ही त्याला अडवा, तो अडला का पळून जाणार तो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो थांबूच शकत नाही देवाच्या लोकांना, कारण देव म्हणलाय तुम्ही माझ्या नावाने भूते काढताल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे जीवन देण्याला आपल्याला येशू ख्रिस्त आलेला आहे देवाच्या लोकांनो. हे जीवन आपल्याला येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे देवाच्या लोकांनो. त्यामुळे कोणालाही घाबरू नका का माझ्यावर याने जादूटोना केला, याने करणी केली, हा व्यक्ती माझ्या घरात येऊन गेला, मी या ठिकाणी गेलो आणि त्याच्यामुळे मला दुष्टाचा संपर्क झाला आणि मला दुष्टाचा त्रास होत आहे. नाही देवाच्या लोकांनो, तुम्हाला होऊ शकत नाही, कारण देव म्हणतो जो जगात आहे त्यापेक्षा जो तुमच्यात आहे तो मोठा आहे. हालेलुया. त्या दुष्टाचा संपर्क तुम्हाला होत नाही, कारण ख्रिस्त तुम्हाला सुरक्षित ठेवतो. देवाचं वचन म्हणतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या अंधकाराची सत्ता तुमच्यावर चालत नाही, कारण त्याचं वचन म्हणतं त्याने तुम्हाला अंधकाराच्या सत्तेतून काढून प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हे गौरवी जीवन देण्यासाठी आपल्याला येशू ख्रिस्त आलाय. प्रेज द लॉर्ड. ह्या जीवनामध्ये चाला देवाच्या लोकांनो. बघा तुमचं जीवन कुठलं कुठं जात आहे. हालेलुया. तुम्ही फक्त आशीर्वादित आणि आशीर्वादितच होण्यासाठी देवाने बोलवलेले आहात. प्रेज द लॉर्ड. कारण आपल्याला जे पूर्ण करायचं होतं ते त्या येशू ख्रिस्ताने पूर्ण केलंय. तो म्हणलाय सर्व पूर्ण झाले आहे. प्रेज द लॉर्ड.